श्रोते हो, ऐकूया माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेतातील काडी कचरा व्यवस्थापन याविषयी IIT मुंबई येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रकल्प व्यवस्थापक प्रबोध गडकरी यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पर्यावरण आणि शेती याचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना माहीतच आहे. आपण जी रासायनिक खतं कीटकनाशकं वापरतो त्याच्यामुळे पर्यावरणावर याचा परिणाम होतोच. त्याचबरोबर जे इंधन जाळलं जातं म्हणजे ग्रामीण भागामध्ये चुलीसाठी जे लाकूड जाळलं जातं त्याच्यामुळेही प्रदूषण होतं किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, त्यातूनही हवेचं प्रदूषण वाढत आहे. आज आपण याच संदर्भात म्हणजे शेतामधील जो काडी कचरा आहे किंवा जो पालापाचोळा आहे तर या जैविक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी की ज्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल हे आज आपण जाणून घेत आहोत. IIT मुंबईच्या केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रकल्प व्यवस्थापक प्रबोध गडकरी सरांकडून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, शेतीमधील जो काडी कचरा निघतो तर याच्यापासून आपण जो गॅसिफायर तयार केलेला आहे किंवा गॅसिफायर हे जे तंत्रज्ञान आहे तर या संदर्भात आपण काय सांगतील? गॅसिफायर हा मुळात जो आपला जैविक काडी कचरा आहे त्याच्या पार्शियल कंबशन किंवा अपूर्ण ज्वलनामुळे गॅस निर्मिती केली जाते. तो गॅस आपण पुढे ज्वलनासाठी वापरतो आणि ती इंधन उदाहरणार्थ जेवण बनवणं किंवा इंडस्ट्रीयल ॲप्लिकेशन्स, ड्राईंग करणं किंवा वाळवणं, पावडर कोटिंग इंडस्ट्री अशा बऱ्याच प्रकल्पांमध्ये आपण हे वापरू शकतो. अच्छा, पण ही निर्मिती कशी झाली म्हणजे कशी सुचली? आम्ही IIT मध्ये 2014 मध्ये एक सर्वे केला तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की IIT बॉम्बेमध्येही साधारण दिवसाला 1 ते 1.5 टन पालापाचोळा निर्माण होतो आणि त्याचा आपण सुयोग्य वापर कसा करू शकतो या अनुषंगाने आम्ही विचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा एक पर्याय म्हणून या पालापाचोळ्यापासून आपण कांडी कोळसा जर बनवला आणि तो जर आपण गॅसिफायर मध्ये वापरला तर जे पर्यायी इंधन म्हणूनही आपल्याला त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे होणारे जे पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तोही आपण यामधून टाळू शकतो. हा जो काडी कचरा जाळला जातो त्याच्यामुळे प्रदूषण होतं आणि त्याच्यातूनच ही कल्पना सुचली. बायोगॅस प्रमाणे हे गॅसिफायर आहे असं म्हणता येईल का? यामध्ये थोडा बदल आहे. बायोगॅस म्हटलं तर बायोकेमिकल कन्व्हर्जन मध्ये ते जातं. त्याचा जो गॅस निर्मितीचा जो कालावधी आहे 30 ते 45 दिवस लागतो. या विपरीत गॅसिफायर मध्ये हाच कांडी कोळसा 5 मिनिटांमध्ये आपण गॅसमध्ये बनवतो. बायोगॅसमध्ये आपण शेणाची स्लरी वापरतो. याच्यामध्ये आपण हा जो कांडी कोळसा आपण म्हटलात तो तयार करावा लागेल. हो, तो तयार करण्यासाठी शेतातील काडी कचरा जो गोळा केला जातो त्या काडी कचऱ्यापासून भुकटी निर्माण करतो. ती भुकटी निर्माण करण्यासाठी आपण श्रेडरचा वापर करतो. ही जी शेतातील काडी कचऱ्याची केलेली भुकटी आहे ही पुढे पेलेटायझर मध्ये टाकतो. त्याच्यापासून कांडी कोळसाची निर्मिती करतो आणि हा जो निर्माण केलेला कांडी कोळसा आहे हा गॅसिफायर मध्ये वापरू शकतो. ही जे गॅसिफायर आहे याची रचना कशी आहे? गॅसिफायर हे जे संयंत्र आहे हे फार पूर्वीपासून वापरलं जातं. त्याच्यात मूळ जे इंधन वापरायचे ते लाकूड वापरलं जायचं. लाकडामध्ये जी राख किंवा ऍश % जे आहे ते 3% असतं. शेतीतील काडी कचरा आहे यामध्ये 7% ते 20% याच्यामध्ये राख किंवा ऍश % असतं. तर ह्या राखेला जेव्हा आपण उष्णता देतो किंवा हीट जाळतो तेव्हा त्यापासून एक क्लिंकर बनतं. क्लिंकर हे एक दगडासारखं कडक किंवा सिमेंटच्या ब्लॉकसारखं कडक असं एक पदार्थ बनतो ज्याच्यामुळे जो आपला रिएक्टर आहे किंवा गॅसिफायर आहे हे चालणं कठीण होतं. तासाला साधारण 10 किलो जेव्हा आपण कांडी कोळसा जाळतो त्याच्यापासून 400 ग्रॅम इतका क्लिंकर फॉर्मेशन होतं. ते क्लिंकर बनलं तर आपला रिएक्टर थांबतो. टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन याच्या अंतर्गत आम्ही हा गॅसिफायर बनवला. या गॅसिफायरमध्ये कांडी कोळसा वापरू शकतो ज्याच्यामध्ये ऍश % 7 ते 15% जरी असेल तरी हा गॅसिफायर व्यवस्थित वापरला जाऊ शकतो. त्याच्यामुळे इंधन वापरण्यासाठी सोय मिळाली किंवा आपण याच्यामध्ये वापरू शकतो. तर यामध्ये महत्वाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे रिएक्टर बाजू. रिएक्टर मध्ये कांडी कोळसा टाकतो. त्याच्यावरती एक हॉपर असतो ज्याच्यामध्ये हा कांडी कोळसा साठवला जातो. साधारण 2 ते 3 तास किंवा 5 तासापर्यंतचा याच्यामध्ये स्टोरेज करतो आणि जो आपला खाली रिएक्टर आहे त्या रिएक्टरमध्ये हवा सोडतो. त्याच्यासाठी 1 HP चा ब्लोअर वापरला जातो किंवा फॅन वापरला जातो, इंड्युस्ड फॅन.
तर त्याच्यापासून आपण प्रमाणित हवा त्यामध्ये सोडतो आणि त्या रिएक्टरमध्ये गॅस बनवतो. तो गॅस पाईपद्वारे साधारण 10 ते 15 फुटापर्यंत आपण हा ट्रान्सपोर्ट करू शकतो किंवा घेऊन जाऊ शकतो. आणि पुढे त्याचा महत्वाचा भाग म्हणजे बर्नरमध्ये हा गॅस आपण जाळून इंधन आपण वापरू शकतो. अच्छा. हा गॅस जो आहे याची कॅलरिफिक व्हॅल्यू किंवा उष्णता क्षमता कमी आहे, तर तो जळण्यासाठी किंवा त्याच्यापासून आपल्याला चांगली इफिशियन्सी मिळण्यासाठी बर्नरही आम्ही डेव्हलप केला. आता याचा प्रयोग कुठे केलेला आहे? याचा प्रयोग सुरुवातीला आम्ही IIT बॉम्बेच्या हॉस्टेलमध्ये केला. त्याच्या आधी आम्ही तो लॅबमध्येही त्याची टेस्टिंग केली. त्याच्यानंतर आम्ही जो तिसरा प्रयोग आहे हा गाडगे महाराज मिशन आश्रमशाळा ढाकरमल येथे आम्ही केला. त्यामध्ये आम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण हा प्रयोग साधारण सुरुवातीला 7 ते 8 महिने आम्ही तिथे राबवला. जे स्वयंपाकी आहेत त्यांच्या मदतीने त्यांचा फीडबॅक घेऊन आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. किती लोकांसाठी बनवू शकतं हे? यात साधारण 400 ते 500 लोकांचं जेवण बनू शकतं. हा पहिला प्रयोग आपण मेळघाटमध्ये केला, पण तिथे हे दोन्ही यंत्र आहेत का? म्हणजे गॅसिफायर आणि जे कांडी कोळसा आपण म्हटलं ते दोन्ही तिथे बसवलेले आहेत? नाही, सुरुवातीला आम्ही बाजारातून पेलेट्स विकत घ्यायचो, पण काही कारणाने ते प्लांट्स बंद पडले आणि 50 ते 60 किलोमीटर मधून जे पेलेट्स येत होते ते आणण्यासाठी आम्हाला 150 ते 200 किलोमीटर लांब जावं लागलं. जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे ही खूप जास्त वाढली. त्या शाळेलाही हे परवडणं शक्य झालं नाही. त्याच्या दृष्टीने तो विचार आम्ही लक्षात घेऊन पेलेटायझेशन मशीन बनवलं, जेणेकरून हे पेलेटायझेशन मशीन आम्ही गाव पातळीवरती लावू शकतो आणि त्यापासून आपण डिसेंट्रलाइज्ड किंवा लोकल इकॉनॉमी जनरेट करू शकतो. अच्छा. आतापर्यंत शेतातील काडी कचऱ्याचा उपयोग कंपोस्ट खतासाठी करत आहोतही, परंतु अशा पद्धतीनंही जर एक वेगळा व्यवसाय शेतकरी निवडू शकतो. हो, एक साधारण 300 ते 350 शेतकऱ्यांचा आम्ही सर्वे केला. यवतमाळ भागामध्ये केला, अमरावती भागामध्ये केला. तर त्यामध्ये असं लक्षात आलं जो शेतीतील काडी कचरा आहे त्याचे वेगवेगळे वापर आहेत. सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी काही प्रमाणात वापरला जातो. शेतासाठी लागणारं जे कंपोस्ट आहे त्यासाठीही काही प्रमाणात वापरला जातो. शेतीतील पारंपरिक पद्धती म्हणजे राब करणं त्याच्यासाठीही वापरला जातो. त्याच्यानंतर पशुखाद्य ह्यासाठीही वापरला जातो. आणि हे सगळं वापर करूनही अतिरिक्त जो काडी कचरा आहे हा जाळला जातो. तर त्याचा जर शेतकऱ्यांनी किंवा त्याशी संलग्न असलेल्या गटांनी जर त्याच्यापासून कांडी कोळसा बनवला तर त्यांच्यासाठी हा एक पूरक उद्योग होऊ शकतो, ज्यामध्ये की महिला बचत गट आहेत, त्याच्यानंतर काही शेतकरी इंडिव्हिज्युअल आहेत, मोठे शेतकरी आहेत, शेतकरी संघ आहेत. यांनी जर हा पेलेटायझेशनचा जर प्रकल्प राबवला तर त्यापासून त्यांना एक उत्पन्न निर्मिती होऊ शकते. बरोबर. अशा प्रकारचं तंत्र आपण दिलं आहे एखाद्या बचत गटाला किंवा शेतकरी संघाला? हो, आता आम्ही एक बचत गट आहे यवतमाळमध्ये, या इथे आम्ही हा प्रकल्प राबवला आहे. आश्रमशाळा गॅसिफायर वापरते जेवण बनवण्यासाठी आणि त्याच शाळेच्या आवारात पेलेटायझेशन प्रकल्प राबवला आहे, ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ बचत गट हा पेलेटायझेशन प्लांट वापरत आहे. अच्छा. याचं ट्रेनिंग आपल्या विभागाकडून दिलं जातं? हो, आमच्याकडे जे ऑपरेटर्स आहेत ते ह्या मशीनचं वापरायचं ट्रेनिंग या महिलांना देतात. तसेच गॅसिफायरचंही ट्रेनिंग जे जेवणकरी आहेत त्यांना ते दिलं जातं. आता हे मशीन जे आहे हे आम्ही फॅक्टरीमध्ये बनवतो. याच्यासाठी जागा किती लागते? पेलेटायझेशन प्लांट जो आहे याच्यासाठी साधारण 100 ते 150 स्क्वेअर फीट ही जागा पुरेशी आहे. त्याच्यासाठी लागणारी जी बाकीची जागा आहे, जी काडी कचरा गोळा करून साठवावा लागतो त्यासाठी लागणारी जागा आणि बनलेल्या पेलेट स्टोअर करण्यासाठी जागा, ही अतिरिक्त जागा आपल्याला लागेल. अच्छा. सर, आपण म्हटलं की गॅसिफायरचा वापर हा आश्रमशाळेमध्ये सुरू झालेला आहे. अजून कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये याचा उपयोग होऊ शकतो? ह्याचा वापर जर म्हटला तर अन्न शिजवण्यासाठी एक वापर आहेच, पण तो वेगवेगळ्या पद्धतीमध्येही होऊ शकतो. अन्न शिजवण्यासाठी धाबा आहेत, लग्न कार्य मंडळ असतात. तसेच इंडस्ट्री म्हटला तर पावडर कोटिंग इंडस्ट्री, त्याच्यानंतर ज्यांना साधारण टेम्परेचर हे 150 ते 400 डिग्री लागतं त्यांच्या प्रोसेससाठी, अशा सगळ्या इंडस्ट्री हे वापरू शकतात. अच्छा. आणि व्यावसायिक पद्धतीनं गॅसिफायरचा वापर कसा केला जातो? इंडस्ट्रीमध्ये जे ड्राईंग ऑपरेशन आहे, ज्या इंडस्ट्री LPG वापरतात किंवा फर्नेस ऑइल वापरतात किंवा डिझेल वापरतात, ह्याला पर्यायी म्हणून कांडी कोळशावर चालणारा गॅसिफायर वापरू शकतो. अच्छा. साधारण ह्यामध्ये एकतर म्हणजे पैशाची बचत होते, महत्वाचं म्हणजे 30 ते 40% पैसे वाचतात. खनिज इंधनं आहेत यांचा वापर कमी होतो. तिसरा फायदा म्हणजे आपण लोकल इकॉनॉमी जनरेट करतो. जवळपास अवेलेबिलिटी वाढते. हा जो गॅसिफायर आहे आणि पूर्वीचे जे गॅसिफायर आहे
ह्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे आपला गॅसिफायर हा हाय ॲश असलेल्या इंधनावरती चालतो. हा 5 मिनिटाच्या आत चालू होतो, म्हणजे त्याची फ्लेम 5 मिनिटात चालू होते. जे पारंपरिक गॅसिफायर आहेत लाकडावर चालणारे, ह्याला कमीत कमी 30 ते 40 मिनिटं हे चालू होण्यासाठी लागतात. ह्या गॅसिफायरचा मेंटेनन्स सोपा आहे. यापासून जे येणारं जे ॲश आहे ती आपण शेतामध्ये पुन्हा वापरू शकतो. अच्छा, गॅसिफायरमध्येही आपण काडी कचराच वापरणार आहोत, तर त्याच्यापासून पुन्हा प्रदूषण नाही होणार? काडी कचरा जेव्हा आपण जाळतो तो कुठलीही ऊर्जा न वापरता आपण तो जाळत होतो. पहिली गोष्ट, त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत गाव पातळीवरती, कारण का त्याचं ज्वलन जे आहे ते पूर्ण होत आहे नाही होत आहे, त्याच्यापासून होणारा धूर, ह्याचे दुष्परिणाम गावाला सहन करायला लागायचे. यापेक्षा गॅसिफायरमध्ये जे होणारं प्रदूषण आहे हे कमी प्रमाणात आहे. याच्याही आम्ही चाचणी लॅब बरोबर आम्ही कम्युनिटी किचनमध्ये किंवा आश्रमशाळांमध्ये केलं, तिथेही आम्ही हे मोजलं की जेव्हा चुली वापरतो तेव्हा पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि पार्टिक्युलेट मॅटर 10 याची जी पातळी आहे, ही जी सेंटर फॉर पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी जे मानांकित केलेले आहेत त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणात होतं गॅसिफायरमध्ये, आणि चुलीमध्ये हे त्या पातळीपेक्षा खूप जास्त असतं. आणि सर, आपण म्हटलात की एक पूरक व्यवसाय सुद्धा शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो. तर मला इथे असं विचारायचं आहे की एखादी इंडस्ट्री शेतकऱ्यांनी निवडली आणि आजूबाजूचा जे काडी कचरा आहे तो जर त्या इंडस्ट्रीला पुरवला, म्हणजे कांडी कोळसा बनवण्यासाठी, तर हेही शक्य होऊ शकतं? हो, हे होऊ शकतं. काही भागामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काडी कचरा गोळा करून आणि तो इंडस्ट्रीला पाठवला तर हे सहज शक्य आहे. सर, या तंत्रज्ञानाचा एकूणच काय फायदा होऊ शकतो? आपले जे जागतिक सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मानांकन आहेत त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 7 म्हणजे अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी, यामध्ये गॅसिफायर वापरू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला स्वच्छ ऊर्जा, त्याच्यानंतर प्रदूषण रहित किचन किंवा स्वयंपाकघर मिळू शकतं. यामध्ये महिला बचत गट, शेतकरी हे काडी कचरा गोळा करतील, ते विकणे, यापासून त्यांना ॲडिशनल इन्कम किंवा जास्तीचा फायदा होऊ शकतो. पुढे जाऊन त्या पेलेट्स ज्यांना वापरायच्या आहेत, म्हणजे आश्रमशाळा किंवा इंडस्ट्री, यांना विकूनही फायदा होऊ शकतो. वृक्षतोड जी आहे किंवा जंगलतोड जी आहे याचे प्रमाण कमी होऊ शकते इंधन वापरासाठी. एकंदरीत गॅसिफायर तंत्रज्ञान यामुळे प्रदूषण तर कमी होणारच आहे, शिवाय शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या. तर सर, आज आपण शेतातील काडी कचऱ्यापासून इंधन निर्मिती या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आमच्या शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत शेतातील काडी कचरा व्यवस्थापन याविषयी IIT मुंबई येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रकल्प व्यवस्थापक प्रबोध गडकरी यांची मंगला चव्हाण यांनी घेतलेली मुलाखत.